गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला वेग, आघाडी एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न सुरू. मुश्रीफांचा मुलगा सतेज पाटलांच्या पॅनल सोबत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कुडाळ तालुक्यात काही ठिकाणी पाऊस. तळकोकणामध्ये 2 दिवस पाऊस होण्याचा अंदाज. वाशिममध्ये पिण्याच्या पाण्यात निघाल्या अळ्या. नगर परिषदेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये अळ्या. दूषित पाण्यामुळे नागरिकांचा संताप आणि आरोग्यही धोक्यात. हैदराबादमध्ये अग्नितांडव. 3 मजली इमारतीला भीषण आग. बेगम बाजारातील महाराजगंज येथील घटना. वाशिमच्या मानोरा परिसरामध्ये धुवांधार पाऊस. शेतकऱ्यांची तूर पावसात गेली वाहून. अनपेक्षित नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर. पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना फोन. तुर्कस्तानच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्याचा परिणाम. जळगावच्या विमानतळावरील सुरक्षा वाढवली. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाऊल. तर तिकिटाशिवाय इतर कोणालाही विमानतळावर प्रवेश नाही. कळंबोली सरकरवल्ली पनवेल एक्झिटचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच एक मार्ग वाहतुकीसाठी होणार खुला. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पावसामुळे केळी उत्पादनावर परिणाम. तुळजाभवानी मंदिरामध्ये मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ. दारू पिऊन मंदिर संस्थांच्या कार्यालयामध्ये पुजाऱ्याचा गोंधळ. मद्यपी पुजाऱ्याकडून कार्यालयाची देखील तोडफोड. मालेगावमध्ये एटीएस पथकाची कारवाई. तर एका तरुणाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय. अकोल्यामध्ये धक्कादायक प्रकार. गुंगीचं औषध देऊन विवाहितेचं लैंगिक शोषण. आरोपींना पोलिसांनी केली अटक. बुलढाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील घटना. चिमुरडी घराबाहेर खेळत असताना तिच्यावर अत्याचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.